तर हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नयन कांबडी स्वागत करतोय तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य मित्रांनो, आज आहे आमच्या कांबडी कुळ परिवाराचा मेळावा, म्हणजेच गेट टुगेदर, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो गेट टुगेदर। तोच मेळावा वर्षातून एकदा होत असतो आणि ह्या वर्षी हा मेळावा आमच्या किनवली गावामध्ये आयोजित केलेला आहे। तर तुम्ही माझ्या बघू शकता, सर्व जे आमचे कांबडी परिवाराचे जे सदस्य आहेत ते सगळे आलेले आहेत आणि हळूहळू बरेचसे सदस्य आपले येत आहेत आणि थोड्याच वेळात कुलदैवताची मिरवणूक काढून आणि आमच्या ह्या 18व्या मेळाव्याची शुभ सुरुवात होणार आहे। तर माझे सगळे जर ग्रामस्थ बसलेले आहेत, सगळे जे आमचे कांबडी परिवाराचे जे माणसं आहेत सगळे बसलेले आहेत आणि पूजाचे जे काय आता तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आमचा जो मेळाव्याचा कशा पद्धतीने कार्यक्रम पार होतो आणि कशा पद्धतीने मेळावा होतो ते तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आज आहे 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस आणि ह्या शुभ अवसरावर योगायोगाने आमच्या मेळाव्याचे सुद्धा आयोजन झालेलं आहे। आज आहे रविवार, तर हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना, ज्या पण महिला, ज्या पण माझ्या भगिनी हा व्हिडिओ बघत असतील त्यांना सर्वांना जागतिक महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि चला तुम्हाला दाखवतो आमच्या मंडपामध्ये आणि तिथे जे काय आमच्या आज जे परिवाराचे जे सदस्य भेटतील, ज्यांना आम्ही ओळखत असेल, आम्ही ओळखत नसेल, काही काना पहिल्यांदा भेटणार, काही काना भेटलो असेल, तर त्या सर्वांची ओळख तुम्हाला करून देतो। मेळावा संमेलन म्हणजेच आपल्या लांबच्या परिवाराची, आपल्या लांबच्या भावंडाची आणि आपल्या लांबच्या कुटुंबाचा जवळून ओळख करून देणारा एक सुवर्ण क्षण। आणि हा सुवर्ण क्षण आज उगवलेला आहे आमच्या अलकापूर कांबडीपाडा ह्या गावामध्ये। आमच्या कांबडी कुळ परिवाराचा मेळाव्याचा इतिहास थोडा वेगळाच आहे। आजपासून तब्बल 18 वर्षाआधी पांडुभाई कांबडी आणि त्यांचे कांबडी परिवारातीलच सहकारी बंधू ह्यांनी मिळून कांबडी परिवार एकत्र आणण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला होता, तो म्हणजे कांबडी कुळ परिवाराचं संमेलन आयोजित करण्याचा एक संकल्प। ते आम्हाला सांगत होते की हे बाबा हे कांबडी हे 2-3 करा, हे लोकांच्या मध्ये कांबडी परिवार असेच नाही कोणतं तरी असे म्हणत होते। म्हणजे आम्हाला काय झालं का, चला रे बाबा आपले कांबडी परिवार कोण आहे, चला गवसू। ते वेळा आम्ही आहे ना, मी आणि रतन भाई आला नाही तो, ते आम्ही कांबडी शोधायला निघालो। तिथून आम्ही निघालो, दाखल तुकारामला कॉन्टॅक्ट केला, तो आला। आम्ही रिक्षा घेऊन प्रत्येक गावाला जात होतो, गेलो लाकडमाळाला गेलो, तिसकरला गेलो वासद्याला गेलो, दाखलला गेलो, भराडीला गेलो, चेंपाला गेलो, असे करून कांबडी आखा आम्ही शोधले आणि आमच्या गावात मेळावा ठेवला। ते मेळाव्यामध्ये आम्ही असे विचारत होतो का बर इतके कांबडी तर जमा होणार नाही आहेत, पण जेवढे झालं तेवढे चला आपले करू। ते वेळा आम्ही हे मेळावा ठेवला आणि जशी जशी माहिती लागली कांबडी परिवाराला ना, जसे जसे गाड्या भरून आले ना, गाडीच्या वर गाडी बसून तसे लोक आले ना, तर आमचे गावचे लोक आहेत ना इतके हे झाले का ते वर बघायचे पेक्षा खाली बघायचे त्याचा आम्ही केला। म्हणजे सर्व कांबडीच्या परिवाराने आम्हाला सहकार दिला आणि ते पासून आज आपला परिवार आहे ना एकटा केला कसा पण करून। आज आहे ना आपल्या इथे काही असा दिवस म्हणजे तारीख चुकलो ना, त्यामुळे आज आपला परिवार कमी दिसतोय। नाहीतर पहिल्या सटाण्याला जर केला ना तेव्हा कोणी आलं असं त्यांनी तो बघितलं, पण नाही आलं असं त्यांनी नाही बघितलं असेल। पण जर मेळावा असा भारी झाला ना, आज पुन्हा जी भाषी सटाणावाले रात्रीभर आले ना, ते लोकांनी इतका आपल्याला जर हे केलं ना, तो भारी मेळावा केला होता आणि तो संकल्प यशस्वी ठरला। आणि आज त्या संकल्पाच्या माध्यमातूनच आमच्या गावामध्ये 18वा कांबडी कुळ परिवाराचा मेळावा आयोजित झाला। ह्या मेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून कांबडी कुळ परिवार एकत्र आलंच, पण गुजरात, दादरा नगर हवेली ह्या इतर राज्यातून सुद्धा कांबडी कुळ परिवारातील सर्व सदस्य आवर्जून आणि ह्या मेळाव्याला उपस्थित राहिले। आमच्या मेळाव्यासाठी 8 महिन्याच्या बाळापासून ते 80 वर्षाच्या आजोबापर्यंत सर्वांनीच उत्सुकतेने हजेरी लावली होती। संमेलनाच्या दिवशी जागतिक महिला दिन सुद्धा होता। मग काय, संमेलनाची सुरुवातच शुभ झाली। सर्वात पहिले सर्व महिलांचं स्वागत आणि सन्मान करून मेळाव्याची शुभ सुरुवात केली। सर्वच कार्यक्रम ह्या महिला पार पाडताना दिसते। असा हा महिला दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आपल्या या परिवाराच्या निमित्त संपन्न होत होतो। सावित्रीबाई फुलेंचा एक डाव एक डाव एक डाव
संमेलनाच्या पुढच्या सत्रात आलेल्या सर्व मान्यवरांना व्यासपीठावर बोलून त्यांचा सन्मान आणि स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमच्या चिमुकल्यांनी सुद्धा उत्साहाने सहभाग घेतला होता. मग काय, त्यांचे डान्स बघत बघत कार्यक्रमाची रूपरेषा पुढे सरकली. चिमुकल्यांचे डान्स बघून झाल्यानंतर परिवारातील विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गौरव करण्यात आला, जे विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्याच्यानंतर परिवारातील उपस्थित मान्यवरांनी त्यांचा अनुभव सांगून विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी मार्गदर्शन दिलं. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या गावातून आलेल्या सर्व कुटुंबातील सर्व मान्यवरांनी आपला परिचय द्यायचा होता. मग सर्वांना एक एक करून व्यासपीठावर बोलवलं आणि त्यांचा परिचय घेण्यात आला. पाण्याची सोय असेल, त्याच्यानंतर मंडपाची सोय, हे सगळं आमच्या गावातलेच मीच केले. त्याबद्दल मी सर्वांचे इथं आभार मानतो. धन्यवाद. त्यांच्यासोबत मी पण मी पण अलकापूरचाच आहे, पण आता सध्या त्यांना स्टेजवर बोलले, मी त्यांचे रेकॉर्डिंग करणार आहे, तर मला पण त्याच्यातच काउंट करा. हे बघा, तर मित्रांनो, आता आम्ही जेवतोय. जेवणचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि खूप कधीपासून भूक लागली होती. ते बघू शकता, मध्येच आला मी. येईन जाण माझ्या पुढे 5 जण घालवले आणि अजून आलो आहे, आणि ही सांगते मला मध्ये. आता भाईंदरवरून आले आणि मला सांगते मध्येच आला. भाईंदरची लोक आहे ना, ओळखा ते काही आमच्याकडची वाटते का? नाही वाटत ना, ही आपल्याकडची वाटत नाही. तुला मानायची पाहिजे आमच्याकडच्या. एक मिनिट थांबा. तर जेवायसाठी आता मेनू दाखवतो तुम्हाला मी. बस. अरे पण गाजर काय बीट देतात ना. कांदा नको, कांदा नको, कांदा नको. कशाला अशा सर्व या उक्तीप्रमाणे सर्वांचेच कोणाचे नाव उल्लेख राहिला असेल तर सगळ्यांचे या ठिकाणी मी माफी मागतो. कोणाचे जर नाव जर माझ्याकडून अनावधानाने घ्यायचे राहून गेले असेल तर त्यांची माफी मागून या ठिकाणी हा कार्यक्रम समाप्त झाला असं जाहीर करतो. काय जेवण वगैरे झालंय ना, आता आम्ही आरामात पैकी बसलेलो आहेत आणि मागे बघू शकता हे सगळे आमचे भाऊ बंद बसलेले आहेत. हे आलेत अहमद काय हा, पहिला तो नगरला होता, आता प्रमोशन होऊन जवाहरला आलाय तो. ही पहिले ऑस्ट्रेलियाला होती, आता भाईंदरला राहते, मीरा भाईंदरला. ऑस्ट्रेलियावर राहून ती स्कीम बघा एकदम वाटत नाही आमच्याकडची असं. बाकी ही इकडची आजूबाजूच्या गावातली. कुठली रे तू? ही किरमरची लोक पाहत होत वरतले. हे 2 जव्हार तालुका. तू डहाणू तालुका. मुळगाव की आम्ही ते देण टाकेल, लगीन करून जातील. हे वहिनी आहे, वहिनी इकडे पहा. आणि वहिनी फोटो काढाय बिजी आहे. बॉब कॅमेरामॅन नाही पता लाग रे. आम्हाला तर कुत्रा नाही भाव दे, मरू दे. नाही विचारून पाहू ते नाही पाहत, फोटो काढायला बिजी. तर जेवण वगैरे झालं. आता डीजेवर आज नाचायचा प्लॅन आहे आणि नाचू आता थोड्याच वेळात व्हिडिओ आपल्याला समाप्त करूया. आणि कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे आणि तुम्हाला आवडलाच असेल तर बघून नाचतात का, आणि जर नाही नाचले तर मग व्हिडिओ समाप्त. डीजे वाजव चल.